नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुमच्या नावाने शेती असेल तर तुम्हाला आता 6 मोठे फायदे होणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज नवीन शासन निर्णय घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। व्यवस्थित जर तुमच्या नावाने 7/12 असेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। हा शासन निर्णय आपण पूर्ण व्यवस्थित समजून घेऊया। ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी करून नकाशे 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 27 जानेवारी 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी परत एकदा सांगतोय, हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुमच्या नावाने 7/12 असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय उपयोगी आहे। 6 फायदे कोणते आहेत त्या संदर्भात सुद्धा मी पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला देणार आहे। महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कारवाई सन 1890 ते 1930 या दरम्यान झालेली आहे। प्रथम भूमापन जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनींचे नकाशे, अधिकार, अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे। मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण पाहून घ्या इथं 50,21,213 भूभाग, नकाशे व तेवढेच 7/12 अधिकार अभिलेखात तयार करण्यात आले होते। किती? 50,21,213। जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेली पोट हिस्सा अधिकाऱ्यांच्या जमिनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने एकत्रित जमीन योजनेमध्ये राज्यात एकूण 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झाले असून तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आले आहेत। हा पॉइंट तुमच्या लक्षात असू द्या। त्यानंतर दुसरा पॉइंट समजून घेऊया, त्यानंतर आपण 6 फायदे व्यवस्थित समजून घेऊया। राज्यात सन 1992 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्काने, वारस वाटणीने, हक्कसोड पत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने 7/12 अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोट हिश्श्याची संख्या समजून घ्या, 2,12,76,499 एवढी आहे। 7/12 अधिकार अभिलेखात तयार झालेली सर्व पोट हिश्श्याची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबवताना अडचणी निर्माण होत आहेत। हे लक्षात तुमच्या पॉइंट असू द्या। तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागांची मोजणी करून नकाशे व अधिकार अभिलेख यांचे सरळीकरण करून प्रत्येक भूभागास आधार क्रमांक या संदर्भात आपण मागे व्हिडिओ सुद्धा पाहिला होता। युएल पिन जो आहे प्रत्येक आता तुमच्या शेतीला असणार आहे, प्रत्येक 7/12ला असणार आहे। तुमच्या 7/12 वरती युएल पिन कोणत्या ठिकाणी असतो, किती अंकाचा असतो या संदर्भात सुद्धा माहिती आपण पूर्वी दिलेली आहे। त्याबरोबर कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांच्या वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक संरक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या भूभागांचे धारक, खाता निहाय पोट हिश्श्यांची मोजणी करून पोट हिश्श्याच्या भूभागांची सीमा क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक आहे। हे सुद्धा तुमच्या पॉइंट लक्षात ठेवा। पोट हिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे। आता आपण या प्रकल्पाचे उद्दिष्टे, त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना होणारे 6 फायदे कोणते आहेत हे व्यवस्थित समजून घेऊया। राज्यातील सर्व सर्वे नंबर, गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिश्श्यांची मोजणी करणे। त्यानंतर दुसरा उद्दिष्ट आहे अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे। त्यानंतर तिसरा उद्दिष्ट आहे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे युएल पिन देणे। आता या प्रकल्पाचे मुख्य फायदे बघा 6 कोणते आहेत, यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे हे लक्षात असू द्या। पहिला यामधला फायदा आहे 7/12 नुसार धारक निहाय स्वतंत्र पोट हिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा फायदा आहे धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयक वाद कमी होण्यास मदत होईल। त्यानंतर तिसरा फायदा आहे
अधिकार अभिलेख 7/12 व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक होईल. चौथा फायदा आहे भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल. त्यानंतर 5वा फायदा आहे शेतकरी विविध बँका, पीक विमा कंपनी, नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस उपलब्ध होईल. आता हा सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे शेतकऱ्यांसाठी. 6वा फायदा आहे खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेची कारवाई करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल. यामुळे कोणत्याही पद्धतींची अडचणी शेतकऱ्यांना भविष्यामध्ये येणार नाही. हे 6 फायदे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ एकदम प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला या GR ची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती मी याची PDF टाकेन. सर्वप्रथम व्हिडिओ टाकेन, त्या व्हिडिओच्या खाली मी याची PDF देईन. ती PDF तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा, कारण भविष्यामध्ये खूप उपयोगी पडणारी ही माहिती आहे. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर व्हायला पाहिजे, कारण हा महसूल विभागांच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. धन्यवाद. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.